म्हणजे इथला मौलाना असं म्हणतो की भारत आणि इराणच्या युद्धामध्ये मी इराणच्या बरोबरीने असेल, यासारखा देशद्रोह काय आहे? त्याला आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत की तू राहतो कुठं, तू खातो कुठं, तू जगतो कुठं, आणि तू इराणच्या बाजूने युद्धात उतरणार म्हणतोय. म्हणजे इराणमध्ये जेव्हा इस्रायलचे हल्ले झाले तेव्हा लखनौमध्ये, कारगिलमध्ये, जम्मूमध्ये शिया समुदायाने प्रचंड आंदोलनं केली. काय संबंध आहे तुमचा? तुमची मातृभूमी कुठली आहे? तुम्ही राहता कुठे? हे नाही समजून घेत तुम्ही आणि आंदोलन करता. ती भूमिका आम्हाला मान्य आहे की आम्हाला दुःख झालं, त्यांच्यावर हल्ला झाला, असा व्हायला नाही पाहिजे, असा कुणावरही व्हायला नाही पाहिजे. अशा सत्सद विवेकाने आम्ही उतरणार का नाही? निर्शीर विवेक करणार का नाही? त्यामुळं हे सगळे ढोंगी आहेत असं माझं म्हणणं आहे. यांचं सगळ्यांचं सिलेक्टिव्ह आउटरीच आहे. का नाही? काय त्या बाईंचं नाव, प्रियांका गांधी, सेव्ह पॅलेस्टाईनची, सेव्ह गाझाची बॅग घेऊन आले, सेव्ह इस्रायलचं का नाही घेऊन आल्या? आय कंडेम दिल्ली अटॅक का नाही घेऊन आल्या? आय कंडेम पहलगाम अटॅक का नाही घेऊन आल्या बॅग? So this is what the selective outrage, and they are mixing politics with international things or international conflict. This is what my opinion.